हॅलो स्टुडंट, जे प्रॉब्लेम मी सोडून दिलेत त्याचे व्हिडिओ वारंवार पाहत राहा आणि त्याची प्रॅक्टिस करा. नंतर प्रॅक्टिससाठी तुम्हाला MCQ दिले जातील. आणखी काही पुढचे प्रॉब्लेम आपण पाहणार आहेत. या ठिकाणी पहा, कन्सिडर या काय दिलं आपलं, गिवन फोर्स इज इक्वल टू a by t plus bt square. Here F be the force, बरोबर ना, and t be the time. Determine the dimensions of A and B. Determine the dimensions of A and B. मग मला सांगा फोर्स काय आहे, इथं लिहून ठेवू आपण. फोर्स इज इक्वल टू काय, मास इंटू ऍक्सेलरेशन. त्यामुळे मासचं एकक काय, kg, ऍक्सेलरेशन तो मीटर पर सेकंड स्क्वेअर. त्यामुळे डायमेन्शन kg m टू द 1, मीटर l टू द 1 आणि हा t टू द -2. हे झाले फोर्सचे डायमेन्शन. आणि टाइमचे तुम्हाला माहिती आहे. आता या ठिकाणी पहा, आपण होमोजेनिटी लॉ काय पाहिला, प्रिन्सिपल काय पाहिला. कोणतंही इक्वेशन करेक्ट कधी असतं, ज्यावेळेस त्याच्या प्रत्येक टर्मचे डायमेन्शन इक्वल असतात. म्हणून या ठिकाणी इक्वेशन काय दिले, तर F इज इक्वल टू A बाय टी प्लस BT स्क्वेअर. याचा अर्थ याचे आणि या टर्मचे डायमेन्शन इक्वल, त्यामुळेच या आणि याचे डायमेन्शन इक्वल. मग डायमेन्शन ऑफ फोर्स F is equal to dimension of A by T. आपले A चे काढायचे म्हणून A is equal to FT, राइट. सो A is equal to काय, F चे डायमेन्शन काय, m l t to the -2 आणि या टाइमचे काय, किती वेळा, 1 तास. सो A is equal to m l t to the -2 आणि काय नसतो म्हणजे 1 असतो, -2 + 1 -1. आणि मग डायमेन्शन ऑफ A किती आलं, m टू द पॉवर दॅट द 1 नसते म्हणजे असते, l टू द पॉवर 1 and t टू द -1. इट इज द डायमेन्शन ऑफ A, राइट. सेम प्रकारे या ठिकाणी फोर्स आणि BT स्क्वेअर याचे देखील डायमेन्शन कसे असतील, इक्वल असतील. हे डायमेन्शनली इक्वल आहे बाय प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी. मग B चे डायमेन्शन काढायचे तर टी स्क्वेअर इकडे घेतला, F डिवाइडेड बाय टी स्क्वेअर, बरोबर. B इज इक्वल टू F चे डायमेन्शन सांगा, m टू द 1 l टू द 1 t टू द -2 डिवाइडेड बाय टी स्क्वेअर. हा खालचा स्क्वेअर वरती गेला मायनस होईल. आणि मग B इज इक्वल टू m l t टू द -4. आणि मग डायमेन्शन ऑफ B इज इक्वल टू m to the 1 l to the 1 and t to the -4. एकदा पाहून घ्या काय केलं मी. हे दिलेलं इक्वेशन मला A चे डायमेन्शन करायचे. इक्वेशन करेक्ट कधी असतं, तर इच टर्मचे डायमेन्शन इक्वल असतात. आणि म्हणून मी इक्वेट केली, ही टर्म आणि ही टर्म इक्वेट केली, टी इकडे घेतला आणि A चे डायमेन्शन काढले. तसेच ही टर्म आणि ही इक्वेट केली असती तरी चालली असती, पण A चे डायमेन्शन तुम्हाला हे तिथं ठेवावं लागले असते. त्यामुळे ज्याचे डायमेन्शन माहिती आहेत ते इक्वेट करायचे. मग F आणि BT स्क्वेअर याचे डायमेन्शन इक्वल आहे, डायमेन्शनली इक्वल आहे. त्यावरून टी स्क्वेअर इकडे घेतला, B इक्वल टू F डिवाइड बाय टी स्क्वेअर. F चे डायमेन्शन माहिती आहेत, T चे डायमेन्शन माहिती आहेत, त्यावरून B चे डायमेन्शन m टू द 1 l टू द 1 t टू द -4. Second example, the equation of a state of a gas can be expressed as P plus A divided by V square into दूसऱ्या ब्रॅकेट मध्ये V minus B is equal to RT. Here P pressure, V volume, T temperature, absolute temperature, A, B and R are constant. Determine the dimension of A and B.
determine the dimension of A and B. ओके, आता या ठिकाणी पहा, तुम्हाला P चे डायमेन्शन म्हणजे या ठिकाणी हा P जो आहे, या P चे, V चे आणि T चे डायमेन्शन माहित असणे गरजेचं आहे. मग या ठिकाणी पहा, P चे डायमेन्शन, P चा फॉर्म्युला काय, प्रेशर आहे, फोर्स डिवाइड बाय एरिया असते. त्यामुळे m/L(T⁻²) फोर्सचे तर माहिती आहे. एरिया काय, L स्क्वेअर. L कॅन्सल, खालचावरती गेला, L⁻⁻1 T⁻². प्रेशरचे डायमेन्शन. व्हॉल्यूमचा एकक काय, मीटर क्यूब, म्हणून L³ डायमेन्शन. याचा अर्थ m⁻⁴ T⁻�0. आणि टेम्परेचर आहे, त्यामुळे डायमेन्शन काय, दॅट इज केल्विन और थीटा. ओके, आता या ठिकाणी पहा, तुम्हाला डायमेन्शन ऑफ ए काढायचं आहे. सम और डिफरन्स कधी होऊ शकते, अशाच टर्मची सम किंवा डिफरन्स होते की ज्यांचे डायमेन्शन इक्वल असतात. याचा अर्थ P + A डिवाइड बाय V स्क्वेअर इंटू V मायनस B = RT हे दिले तुम्हाला, राईट. मग बेरीज कोणाची होऊ शकते, हा P आणि ही टर्म याची बेरीज सम आहे. याचा अर्थ या दोन्हीचे डायमेन्शन कसे असतील, सेम. V आणि B चे डायमेन्शन सेम असतील आणि म्हणून या ठिकाणी P आणि A डिवाइड बाय V स्क्वेअर यांचे डायमेन्शनली कसे असतील, इक्वल. कसे, डायमेन्शनली इक्वल. ओके, मग डायमेन्शनली इक्वल असतील तर तुम्हाला A चे डायमेन्शन काढायचे. A = PV². A = P चे डायमेन्शन लिहिले तुम्ही m⁻⁻1 T⁻⁻² इंटू V काय आहे, L³ आणि त्याचा दुसरा. सो m⁻⁻1 T⁻⁻² इंटू L⁻⁶. याचा तिसरा, त्याचा दुसरा, तर ते L⁻⁶. सो L⁻⁻1 आणि L⁻⁶, L⁵ T⁻⁻² आणि म्हणून डायमेन्शन ऑफ A is equal to m⁻⁻1 L⁵ and T⁻⁻². right? It is the dimension of A. इथे आन्सर आला आहे. पुढे आपल्याला डायमेन्शन ऑफ B काढायचे. मग V आणि B हे डायमेन्शनली कसे असतील, इक्वल, कारण त्यांची सबट्रॅक्शन डायमेन्शनली इक्वल. आणि मग B = काय, B = काय, L³. सो डायमेन्शन ऑफ B is equal to m⁻⁻1 m⁻�0 L⁻3 and T⁻�0. It is the dimension of B. ओके, या ठिकाणी काय केलं मी, या दोघांची बेरीज आहे या इक्वेशन मध्ये, या दोघांची सबट्रॅक्शन आहे. बेरीज किंवा वजाबाकी अशा टर्मची होऊ शकते ज्यांचे डायमेन्शन इक्वल असतात, डायमेन्शनली इक्वल असतात. आणि म्हणून ही टर्म आणि ही टर्म हे डायमेन्शनली इक्वल आहे, म्हणून इक्वल घेतली. V² एका बाजूला, P आणि V चे डायमेन्शन ठेवले आणि A चे डायमेन्शन काढले. या दोघांची सबट्रॅक्शन होऊ शकते या इक्वेशन मध्ये. याचा अर्थ डायमेन्शनली हे दोन्ही इक्वल आहे. याचा अर्थ B = V किंवा V = B. त्यावरून मला B चे डायमेन्शन काढायचे, V चे डायमेन्शन L³. याचा अर्थ m⁻⁻ काही नाही म्हणजे 0, L⁻3 T⁻�0. ओके, सोपं आहे. आता तुम्हाला जमेल. फोर्स F आहे, डिस्टन्स x आहे आणि टाइम t. मग मला सांगा फोर्सचे काय आहे डायमेन्शन, डायरेक्ट आता
t to the minus 2. बरोबर आहे का? x डिस्टन्स आहे त्यामुळं l आणि t टाइम आहे त्यामुळं t बाकीचे m to the 0 l to the 0. ओके. a by b याचे डायमेन्शन काढायचे तुम्हाला. काय म्हणतो तो फोर्स f डिस्टन्स x टाइम t रिलेटेड तुम्हाला इक्वेशन दिले f is equal to a root x plus b t square determine the dimension of a by b. मग a चे सेपरेट काढा b चे सेपरेट काढा आणि a by b करा तुम्हाला आन्सर मिळून जाईल. मग इक्वेशन काय दिले बा f is equal to a root x plus b t square. डायमेन्शनली इक्वल कोणत्या टर्म्स असतील? ही आणि ही टर्म डायमेन्शनली इक्वल आहे आणि फोर्स आणि ही टर्म देखील डायमेन्शनली इक्वल आहे. या दोन्ही देखील डायमेन्शनली इक्वल असतात. बरोबर ना? मग आपण 1 by 1 घेऊ f आणि हा टर्म इक्वल घेऊ. काय येईल इथे f is equal to a root x. ऍक्च्युअली f बरोबर हे तरी मी a लिहिलं a नाही लिहिलं का तर हे डायमेन्शनली इक्वल घेतले. मग a बरोबर काय आहे रूट x इकडे घेतला f डिवाइड बाय रूट x. सो a is equal to m l t to the minus 2 x काय l रूट म्हणजे 1/2 असते. काय असते रूट x म्हणजे x रेज टू 1/2 असते. त्यामुळं याचे डायमेन्शन काय येतील रूट x चे l रेज टू 1/2. मग a इज इक्वल टू काय m जसाची तसा l टू द पॉवर 1 आहे खालची वरती घेतली 1 minus 2 1/2 एक मधून अर्धा गेला t टू द minus 2. ओके. मी हे असे ठेवतो डायमेन्शन ऑफ a. पुढे जाऊ आपण b चे डायमेन्शन काढू. या ठिकाणी f इज इक्वल टू हे बरोबर हे डायमेन्शनली इक्वल b t स्क्वेअर. सो b इज इक्वल टू f डिवाइडेड बाय t स्क्वेअर. f चे काय आहे m l t टू द minus 2 डिवाइडेड बाय t स्क्वेअर. खालच्या वरती घेतले मायनस होईल b इज इक्वल टू m l t टू द minus 4. ओके. आता तुम्हाला फाइंड आउट करायचे a by b चे डायमेन्शन. b by a चे भी विचारले असते. a by b a चे किती आले तुमचे m l to the 1/2 t to the minus 2 l to the 1/2 t to the minus 2. समजलंय? आता b चे काय हे b चे डायमेन्शन डिवाइडेड बाय m l t to the minus 4. m ला m कॅन्सल l ची पॉवर किती रे खालच्या 1. सो l to the 1/2 डिवाइड बाय l to the 1 म्हणजे l to the 1/2 minus 1. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची मोठ्या संख्येत चिन्ह द्यायचं किती -1/2 एक मधून अर्धा गेला अर्धा आणि हा -2 कॅन्सल इतर आहे -2 खालचा वरती घेतला t raised to 2. राइट. सो डायमेन्शन ऑफ a by b इज इक्वल टू m आलाय का नाही याचा अर्थ m टू द 0 l टू द -1/2 and t to the 2 it is the dimension. या ठिकाणी t to the 2 m to the 0 l to the -1/2 and t to the 2 it is the dimension of a by b. समजलंय? चौथं एक्झाम्पल पाहू. खूप मोठं एक्झाम्पल. सी एक रॉड आहे त्याच्या लेंथ मोजल्या एक्सपेरिमेंटली एखाद्या रॉडच्या लेंथ मोजल्या तर प्रत्येक स्टुडंट कडून विद्यार्थ्याकडून वेगवेगळ्या मोजण्यात आल्या. मग एका विद्यार्थ्याची रीडिंग आली 2.48, दुसऱ्याची आली 2.46, तिसऱ्याची आली 2.49, चौथ्याची आली 2.50 आणि पाचव्याची आली 2.48.
तर कॅल्क्युलेट करायला सांगितलं तुम्हाला सरासरी लेंथ, ॲव्हरेज लेंथ, याला मीन लेंथ म्हणतो आपण. सेकंड ॲब्सोल्यूट एरर काढायच्यात त्याच्यात, आणि शेवटचा पर्सेंटेज एरर काढायचा. पर्सेंटेज एरर काढण्यासाठी तुम्हाला रिलेटिव्ह एरर काढावं लागेल. रिलेटिव्ह एरर साठी मीन ॲब्सोल्यूट एरर काढावं लागेल, कारण मीन ॲब्सोल्यूट एरर विचारली का नाही, रिलेटिव्ह एरर विचारली का नाही, पण पर्सेंटेज एरर विचारली नाही. मग पर्सेंटेज एरर साठी तुम्हाला रिलेटिव्ह लागतील, रिलेटिव्ह काढण्यासाठी मीन ॲब्सोल्यूट एरर काढावं लागते. ओके, थोडस स्लोली एक्झाम्पल पाहू आपण. आता तुम्ही A1, A2, A3 असं रीडिंगला नोटेशन थिअरीमध्ये रिप्रेझेंट केलं. इथं लेंथ आहे म्हणून L1, L2 म्हणलं तरी चालतं. मग काय L1 किती 2.48, L2 किती 2.46, L3 किती 2.49, L4 किती 2.50 आणि L5 किती 2.48. याचा आता 5च विद्यार्थी असतील, 5 जणांनी मोजलेले असेल. आता 5 जणांनी मोजलंय म्हणल्याच्या नंतर या ठिकाणी पहिलं काय विचारलं तुम्हाला, ॲव्हरेज लेंथ. काय विचारलंय, ॲव्हरेज लेंथ. त्याला तुम्ही मीन व्हॅल्यू म्हणता किंवा मोस्ट प्रोबॅबल व्हॅल्यू म्हणता, मीन व्हॅल्यू. ओके, काय असतं एल बार, आपण तिथे ए बार म्हणतो. ॲव्हरेज काढताना काय असतं, किती संख्या 5 रीडिंग आहे, 5 ची बेरीज भागिले 5, म्हणून L1 प्लस L2 प्लस L3 प्लस L4 प्लस L5 डिवायडेड बाय 5. ओके, एक्झाम्पल थोडं मोठं आहे, वेळ लागतो. L बार इज इक्वल टू L1 किती 2.48, L2 किती 2.46, 2.49, 2.50, ओके, प्लस 2.48 डिवायडेड बाय 5. L बार इज इक्वल टू आता पहा, इथं आपण बेरीज भागाकार करतोय. भागाकार होतो याचा अर्थ रूल काय, मिनिमम ओरिजिनल व्हॅल्यू मध्ये कमीत कमी सिग्निफिकंट फिगर जेवढे असतील तेवढे उत्तरात ठेवा. किती सिग्निफिकंट फिगर आहेत, कमीत कमी 3, बरोबर ना. मग या ठिकाणी काय करू आपण, या सर्वांची बेरीज. माझ्याकडे फॅसिलिटी, त्यामुळे मी इथं बेरीज करतो, वेळ व्हायला लागणार नाही. 2.48 प्लस 2.46 प्लस 2.49 प्लस 2.50 प्लस 2.48. टोटल व्हॅल्यू किती आली 12.41. किती आली 12.41 डिवायडेड बाय 5. सो L बार इज इक्वल टू 12.41 डिवायडेड बाय किती 5 इज इक्वल टू 2.482. 2.482. बघा तुम्ही बेरीज केली होती याच्यात मिनिमम किती तरी सिग्निफिकंट फिगर 3, डेसिमल प्लेसेस किती 2. मग दोन्हीचा वापर करू 2 डेसिमल प्लेसेस 2 सिग्निफिकंट फिगर. याचा अर्थ L बार इज इक्वल टू किती 2.48 ओके. डेसिमल प्लेसेस 2 ज्यांची बेरीज केली त्यांचे डेसिमल प्लेसेस किती 2 आहेत, म्हणून मी 2 ठेवले. आणि सिग्निफिकंट फिगर तुम्ही म्हणता याचं एकच आहे म्हणून एक लिहितात, तर तसं करता येत नाही. वरच्यांची ज्या संख्या दिल्यात ओरिजिनल नंबर. ओके, आता ऍब्सोल्यूट एरर्स काढायचे. आपण ऍब्सोल्यूट एरर काढू. ऍब्सोल्यूट एरर्स, प्रत्येकाचा एरर्स काढायचा. काय असतं
मॉड ऑफ डेल्टा L1 इज इक्वल टू काय L बार मायनस L1. ओके. मॉड ऑफ डेल्टा L2 इज इक्वल टू काय मॉड ऑफ L बार मायनस L2. मॉड ऑफ डेल्टा L3 इज इक्वल टू काय मॉड ऑफ L बार मायनस L3. राइट. मॉड ऑफ डेल्टा L4 is equal to mod of L bar minus L4. Mod of delta L5 is equal to mod of L bar minus L1. आपण हे कॅल्क्युलेशन करू. बार L बार किती 2.48 मायनस L1 किती होता आपला दिलेला L1 आहे 2.48. मला सांगा 2.48 मायनस 2.48 0 ला चिन्ह नसतं उत्तर 0. मॉड ऑफ 2.48 L बार मायनस L2 किती 2.46 किती येईल सबट्रॅक्शन किती 2.48 मधून 2.46 गेले तर 0.02 प्लस का मायनस प्लस असेल तर काय प्रश्न येत नाही 0.02 मायनस असेल तर प्लस लिहायचं ते. देन मॉड ऑफ 2.48 मायनस तिसरी व्हॅल्यू किती 2.49. आता मला सांगा लहान संख्येतून मोठी संख्या वजा करतात 2.48 मायनस 2.49 मायनस 6 बट मॉड काय करतं मायनसचं प्लस करतं मॅग्निट्यूड घेतं. मग 2.49 मधून 2.48 वजा केले तर 0.01 बट निगेटिव्ह व्हॅल्यू येईल काय मायनस पण मायनसचा प्लस मॉड मुळे 0.01. ओके. तुम्ही म्हणता निगेटिव्ह येतं पण हे मॉड रिप्रेझेंट द मॅग्निट्यूड फक्त किंमत रिप्रेझेंट करते. देन मॉड ऑफ 2.48 मायनस L4 किती आहे what is the L4 आहे 2.50 हेही काय निगेटिव्ह बट मॉड रिप्रेझेंट द मॅग्निट्यूड 2.50 मधून 2.48 वजा झाले तर किती मायनस 0.02 बट मॉड रिप्रेझेंट द प्लस 0.02. राइट. देन 2.48 मायनस L5 किती L5 2.48 आहे. इट इज इक्वल टू द 0. ओके. आता पुढे पहा ऍब्सोल्यूट एरर काढायला सांगितले त्याच्यानंतर तिसरं त्याने काय विचारले पर्सेंटेज एरर. पण पर्सेंटेज एरर साठी तुम्हाला रिलेटिव्ह एरर लागती मीन ऍब्सोल्यूट एरर लागती म्हणून अगोदर मीन ऍब्सोल्यूट एरर काढावं लागेल. मीन ऍब्सोल्यूट एरर डेल्टा L mod of delta L bar. Okay. Mod of delta L bar. Mod of delta L bar is equal to mod of delta L1 plus mod of delta L2 plus किती संख्या 5 म्हणजे सरासरी काढायची 12 म्हणून डेल्टा L3 plus mod of delta L4 plus mod of delta L5. टोटल डिवाइड बाय किती दिले दैट इज द 5. ओके. डेल्टा L1 किती आली 0 प्लस 0.02 प्लस 0.01 प्लस 0.02 प्लस 0 टोटल डिवाइड बाय 5. ओके. डेल्टा L बार किती 0.02 3 आणि 2 5 0.05 बघितले 5 इज इक्वल टू मॉड ऑफ डेल्टा L बार म्हणजे मीन ऍब्सोल्यूट एरर इज इक्वल टू 0.01. ओके. त्याच्यानंतर आपला रिलेटिव्ह एरर काढावा लागेल. रिलेटिव्ह एरर काय मॉड ऑफ डेल्टा L बार डिवाइडेड बाय L बार 0.01 डिवाइडेड बाय L बार किती आला आपला 2.48
ओके, हे असं कॅल्क्युलेशन करत नाही. तर पर्सेंटेज एरर इज इक्वल टू काय? पर्सेंटेज एरर इज इक्वल टू रिलेटिव्ह एरर मल्टिप्लाइड बाय 100%, राईट. म्हणजेच 0.01 डिवाइड बाय 2.48 इंटू 100%. मी वरची रिलेटिव्ह एररची व्हॅल्यू टाकली, चालतं. आता काही या 100 ने याला गुणलं 1 येईल डिवाइड बाय 2.48%, राईट. मग 1 डिवाइडेड बाय 2.48 is equal to 0.403 can be written as 0.4%. It is the percentage error in a measurement of length. समजलं इथं? Okay, we can stop here.